नमस्कार. टू द पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. माझ्यासोबत राजू प्रवळेकर ज्येष्ठ अभ्यासक आहेत आणि माझा आजचा विषय जो आहे तो आहे गांधी का मरत नाही. याचं कारण असं आहे की सोशल मीडियामध्ये गांधी जयंतीच्या निमित्ताने अनेक कविता आल्या आणि या कवितांवरून गांधी कसे होते, त्यांचे विचार काय होते हे पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झालं. पण त्यात एक महत्त्वाची कविता होती, गालिब आणि गांधी अशी जी कविता आहे ती राजू प्रवळेकर यांनी ट्विट केली होती फेसबुकवर. आणि ती नेमकी काय सांगते किंवा गांधी मरत का नाहीत, गांधींचे विचार हे कायमस्वरूपी जिवंत का राहणार आहेत या विषयावर बोलणार आहे. राजू, खूप स्वागत. म्हणजे थेटच आहे, गांधी मरत का नाही. मी कविता एकतर मी ती टाकली होती, ती साहिर लुधियानवींची होती आणि मला असं वाटलं की काळसापेक्ष कवी असतो तो असं लिहू शकतो. तर माझ्याकडे इथे थोडी मी ठेवली आहे ती कविता मुद्दाम. थोडंसं ऐकलंच तर काय म्हणजे लोकांना पण आपण ऐकू. गांधी हो या गालिब हो, खत्म हुआ दोनों का जश्न, आओ उन्हें अब कर दे दफ्न, खत्म करो तहजीब की बात, बंद करो कल्चर का शोर, सत्य अहिंसा सब बकवास, हम भी कातिल तुम भी चोर, खत्म हुआ दोनों का जश्न, आओ उन्हें अब कर दे दफ्न, वो बस्ती वो गांव ही क्या जिसमें हरिजन हो आज़ाद, वो कस्बा वो शहर ही क्या जो न बने अहमदाबाद, खत्म हुआ दोनों का जश्न, आओ उन्हें अब कर दे दफ्न, गांधी हो या गालिब हो दोनों का क्या काम यहाँ, अब के बरस भी कत्ल हुई, एक की शिकस्ता एक की जबां, खत्म हुआ दोनों का जश्न, आओ उन्हें अब कर दे दफ्न. साहिर लुधियानवी. काळाच्या पुढे किती पाहिलंय पहा हे. मला असं वाटलं की त्या दिवशी ती कविता टाकावी, कारण गांधीजींचे विचार मरत नाहीत वगैरे असं सगळे लिहित होते. गांधीजींचे विचार मरत नाहीत हे खरंच आहे, कारण इव्हेंच्युअली तुम्हाला माझा पहिला प्रश्न बरोबर आहे, गांधी का मरत नाही. माझा पहिला प्रश्न आहे, गांधी मरत का नाही. एक्झॅक्टली. तर मी तेच सांगतोय की तुम्ही किती फिरलात, तुम्हाला असं वाटलं हताशेच्या क्षणी की गांधींच्या विचारामध्ये काय अर्थ नाही वगैरे, तरी सुद्धा शेवटी फिरून तुम्हाला तिथेच यावं लागतं. गांधीजी तुम्हाला उत्तम उदाहरण सांगतो. आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण चारी बाजूला भिंती आहेत असं वाटावं अशी परिस्थिती आहे. तर अशा वेळेला राहुल गांधींनी दोन गोष्टी, म्हणजे खरं तीन गोष्टी बोलले आणि त्यांना दुसरा काही मार्ग नाही दिसला गांधीजींशिवाय, म्हणजे बोलताना, म्हणजे त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना. काय बघा, एक यात्रा गांधीजींनी केली, दांडी यात्रा, आठवतं. दुसरं डरोमत हे साऊथ आफ्रिकेहून आले होते गांधीजी, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं पहिल्यांदा आपल्याला हा मंत्र दिला होता ना, करा अथवा मरा, घाबरू नका. भयाच्या विरोधात होते गांधीजी. आणि तिसरं जे सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे मोहब्बत की दुकान, प्रेम, अहिंसा, सत्य, अपरिग्रह, आस्तेय, हे गांधीजींचं तत्वज्ञान होतं. त्यामुळे गांधीजी तुम्हाला कितीही बळ, ब्रुटल आणि नृशंस अशा सत्तेपुढे उभं राहावं लागलं तरी शेवटी तुम्हाला गांधीजींशिवाय पर्याय नाही. आणि हे मी नाही म्हणत किंवा राहुल गांधींचं उदाहरण आहे म्हणून नाही. मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर, नेल्सन मंडेला यांपासून सगळे लोकांनी हे म्हटलेलं आहे. आणि मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर तर भारतात जेव्हा आले होते तेव्हा ते असं म्हणाले होते की इतर देशात मी प्रवासी म्हणून जातो, पण या देशात यात्रेकरू म्हणून येतो, कारण हा गांधींचा देश आहे. त्यामुळे पहिला माझा प्रश्न असा की चार भिंतीमध्ये अडकलं म्हणजे काय. पण काही लोकांना हा देश विश्वगुरू आणि सगळं होतंय असं सगळं दिसत असताना काही लोकांना चार भिंती का दिसतात. तुम्ही मला बोलायला प्रवृत्त करताय. नाही, मी प्रश्न विचारतोय, माझ्या मनातले प्रश्न आहेत ते मी थेट बोलतो, मला काही प्रॉब्लेम नाही. आत्ता देशातलं जे वातावरण आहे ते एक फासिस्ट अशा प्रकारचं वातावरण आहे. आणि तुम्ही बघता की इदी अमीन असं म्हणाले होते, म्हणजे युगांडाचे प्रसिद्ध हुकुमशहा, की तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, पण बोलल्यावर तुमचं आम्ही काय करू त्याचं स्वातंत्र्य तुम्हाला नाही, म्हणजे आम्ही काही करू. त्याप्रमाणे विचारवंत, पत्रकार, केवळ मानव अधिकार कार्यकर्ते, दलित, ख्रिश्चन्स, इसाई, म्हणजे इसाई आणि मुस्लिम यांना जवळपास बोलणं, लिहिणं, विचार व्यक्त करणं आणि स्वतःची मतं मांडणं, आणि हे फक्त एवढेच नाहीत, शेतकरी सुद्धा, यांना मर्यादा पडल्यात एवढ्या की त्यांनी काहीही बोललं तरी कोणतं तरी एक विशेषण, म्हणजे शेतकऱ्यांना खलिस्तानवादी म्हणा किंवा विचारवंतांना अर्बन नक्सल म्हणा, म्हणजे एक
पॉइंट ब्लँक त्यांना काहीतरी टॅग करा, कॉल हिम अ डॉग अँड शूट हिम, या प्रकारचं सरकारचं वर्तन हे गैरलोकशाही आहे. त्या प्रकारचं आत्ता वर्तन होतं आहे आणि तेव्हा चारी बाजूला भिंती आहेत असं मी म्हटलं. गांधी मरत का नाही अशा पोस्ट जेव्हा येत होत्या, गांधींना कोणी मारण्याचा प्रयत्न होतोय? गांधींना मारण्याचा रोजच प्रयत्न होतो. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की हिंदुत्ववादी विचार करणारी लोक सत्तेत आली त्याच्यात काही चूक नाही. मला वाटलं की या देशात डावे येतात, मध्यम मार्गी येतात, उजवेही येऊ शकतात. अटल बिहारी वाजपेयींचं पण सरकार होतं. पण जेव्हा गोडसेंचं उदात्तीकरण, गोडसेचा पुतळा उभा करून एकीकडे गांधीजींचा पुतळा उभा करून त्याला लाल रंग घालून त्याला गोळ्या घालणं, अशा प्रकाराला सरकारी संरक्षण मिळायला लागलं. किंबहुना अशा प्रकारे गोडसेंचे परवा अमळनेर ना, साने गुरुजींचा अमळनेर आपण मानतो, त्या अमळनेरमध्ये म्हणजे जळगावमध्ये, जळगावच्या अमळनेरमध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत गोडसेंचे प्रतिमा नाचवल्या गेल्या. तर नथुराम गोडसे हा खुनी होता, भ्याड होता तो. ना त्याने एका ब्रिटिश माणसावर कधी दगड पण नाही उचलला, ना त्याने जिनांच्या विरोधात काही हालचाल केली. एक वृद्ध गृहस्थ जो महात्मा आहे, ज्याला महात्मा रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलं आणि राष्ट्रपिता सुभाषचंद्र बोसांनी म्हटलं, त्याला उघडा असताना प्रार्थनेच्या वेळेला एकाकी म्हणजे त्याच्या भोवती कोणताही संरक्षक नसताना गोळ्या घातल्या. हा कसला पराक्रम आला मला कळत नाही. एक गोष्ट, आणि तो म्हातारा होता. दुसरं असं की कोणते फाळणी बिळणीचं 34 सालपासून 6 वेळा प्रयत्न झाले गांधीजींना मारण्याचे. त्यामुळे गांधीजींना मारण्याचे त्यानंतरही ते गेल्यावर त्यांचं तत्वज्ञान उरलं तर गांधीजी म्हणजे गांधीजींचं तत्वज्ञान. शेवटी आपण म्हणजे काय असतो सर, मी कलावंत असेल, मी लेखक असेल, तर मी जे लिहून ठेवेन किंवा मी जी कला प्रसार करीन ती मी गेल्यावर राहणार. तोच मी म्हणजे मी व्यक्ती नव्हे. व्यक्तीला व्याधी होऊ शकते, व्यक्ती मरू शकतो, पण ते निर्माण केलेलं आहे. माझं आयुष्य हाच माझा मेसेज आहे असं गांधीजी म्हणाले होते. त्यांचा मेसेज पोचला ना, पण नंतर उतरत राहिला. आजपर्यंत आपण नाही तर दुसऱ्या देशात कोणतरी घेतलं. शेवटी G20 मदर ऑफ डेमोक्रेसी वगैरे आपण जे काय केलं त्याच्यामध्ये सर्व देशांचे राष्ट्राध्यक्ष पाया पडायला गेले होते. आपल्या प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ते गांधीजींच्या समाधीवर गेले होते, राजघाटवरच गेले होते. गोडसे कोण आहे असं विचारलं नाही त्यातल्या कोणी, कारण गोडसे हा एक अत्यंत क्षुद्र मनुष्य होता, भ्याड होता आणि चुकीच्या प्रवृत्तींनी बरबटलेला होता, ज्या प्रवृत्तीतला बराच अंश आज राज्यकर्ता आहे. पण आता राजू यावेळेला म्हणजे गांधींचा आणि गोडसेने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही हे पण भ्रामक आहे बरं. गोडसेने पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्याला पकडला, हे लक्षात ठेव. तर आता जे केंद्रातलं सरकार आहे ते पंतप्रधान जे आहेत ते महात्मा गांधींच्या नावाने कार्यक्रम करतात, त्यांचा विचार जो आहे तो संसदेतही मांडतात. मग असं तुम्हाला विरोधाभास का वाटतं सगळं? मी मागे पण एकदा बोललोय किंवा अनेकदा बोललोय की पंतप्रधान किंवा एक व्यक्ती म्हणजे कोणी असो, पंतप्रधान असो, गृहमंत्री असो किंवा त्या पक्षाचे, भारतीय जनता पक्ष जो आजचा आहे तो, त्याचा कोणताही नेता हा काय करतो यावर संघ परिवार म्हणजे त्यांचा जो बेसिक जे अंड आहे त्याचा विचार अवलंबून नसतो. त्यांच्या ऑक्झिलरी स्ट्रक्चर्स खूप आहेत. म्हणजे हिंदू सेना म्हणजे अशा बजरंग दल आहे, विश्व हिंदू परिषद आहे, नंतर समरसता मंच आहे, अनेक आहेत. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही रजिस्टर्ड ऑर्गनायझेशनच नाही आहे. म्हणजे ही गमतीशीर गोष्ट आहे. त्यामुळे बाकीचे सगळे जे आहेत ते परस्पर विरोधी बोलत राहतात, परस्पर विरोधी करतात. मोहन भागवत सर असंच म्हणाले की आपण बीफ पण खायला पाहिजे. आत्ता शेवटचं त्यांचं भाषण हेच आहे, बीफ पण खायला पाहिजे. तर मग एवढ्या 9 वर्षात लिंचिंग का झालं मुस्लिम माणसांचं? पुन्हा गोडसेंचं उदाहरण आपण देतो तेव्हा गोडसेच्या बाबतीत सांगितलं संघाने की नाही गोडसे आमचा माणूस नव्हता, तो होता. त्याच्यावर झांनी फार धीरेंद्र झांनी फार सुंदर लेख पण लिहिलेलं पुस्तक पण आहे. पण आता आपण आपल्या डोळ्यासमोर बघितलं ना, तो प्रदीप कुरुलकरांना पकडलं शास्त्रज्ञ, त्यांनी आपल्या हनी ट्रॅपमध्ये सापडून गुपितं विकली आपल्या देशाची. तर त्यांच्या 4 पिढ्या संघात जायच्या.
ते संघाच्या एका प्रसार भारतीचे हे होते 13 वर्ष अध्यक्ष होते. संघाच्या संचलनात ते ट्रम्पेट वाजवत असत, तरी संघाने सांगितलं त्यांचा आमचा काही संबंध नाही, कारण संघ रजिस्टर नाही ना, त्यामुळे त्यांचा आमचा संबंध नाही सांगणं सोपं आहे. सो टू डिसोन आणि टू ओन हे सोयीप्रमाणे करणं हे संघ आपल्या वेगवेगळ्या स्ट्रक्चर मार्फत करतो. प्रधानमंत्री कार्यालय हे एक स्ट्रक्चर आहे त्यांच्यासाठी. त्यांच्यासाठी प्रधानमंत्री किंवा प्रधानमंत्री कार्यालय किंवा गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री हे महत्वाचे. माणूस हा केंद्रस्थानी संघाच्या नाही आहे. माणूस हा त्यांच्या दृष्टीने वस्तू आहे, ऑब्जेक्ट आहे. त्यांना जे काही डिस्ट्रॉय करायचं आहे किंवा जे काही करायचं आहे त्याच्यासाठी वापरण्यात येणारी ती वस्तू आहे. दॅट्स ऑल. म्हणजे वेगवेगळ्या त्यामुळे प्रधानमंत्री काय म्हणतात त्याला महत्वच उरत नाही की खाली जर रोज तुम्हाला जर म्हणजे जसं की गोडसेंनी असे प्रयत्न केले होते की आपण कोरून वगैरे मुस्लिम आहोत असं वाटावं आणि पकडल्यावर काकासाहेब गाडगीळ होते म्हणून त्यांनी ओळखला लगेच हा गोडसे. आणि माउंट बॅटननी तेव्हा जाहीर केलं की तो मनुष्य मुस्लिम नाही आहे म्हणून. तर म्हणजे दंगे व्हावे अशी त्याची इच्छा होती. तेच इच्छेतनं पर्कोलेट झालेली, झिरपत आजपर्यंत आलेली आहे. याच इच्छेतनं सगळ्या गोष्टी आता घडतात की हिंसेत कोणता आनंद असतो. म्हणजे खरं तर प्रेमात आनंद असतो ना. पण तुम्ही आज देशात बघाल तर प्रेमाला प्रतिष्ठा नाही आहे, पण हिंसेला प्रतिष्ठा आहे. म्हणजे तुम्ही साने गुरुजींची टवाळी करता, गांधीजींची टवाळी करता, पण भिडेला गुरुजी म्हणता. हा जो पॅराडॉक्स निर्माण झालेला आहे त्यांनाच मी भिंती म्हटलं. कोणताही मानवतावादी विचारवंत या वातावरणात घुसमटल्याशिवाय राहू शकत नाही. आणि इथे त्याच्या मत्तीला गांधीजी येतात. पण मला राजू हे सांगा, तुम्हाला कुठे गांधीजी कुठे कुठे दिसतात? आता तुम्ही मला हे स्ट्रक्चर सांगितले, हां ठीक आहे, हिंदू संघटना असतील किंवा अशा प्रकारचे कृत्य असेल, तुम्हाला यावेळेला या देशात गांधी कुठे दिसतात? तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गांधीजी हा प्रश्न विचारण्याचं कारण तुमच्या लिखाणामध्ये महात्मा गांधी नेहमी असतात. मी सांगतो ना, गांधीजी स्वतःला प्राऊड हिंदू म्हणत आणि त्यामुळे या प्रवृत्तींना पायबंद बसला. त्यांना मारायची का गरज पडली? हे तत्वज्ञान राजकीय हिंदुत्ववादाला गांधीजींना मारण्याची का गरज पडली हे आपण नीट पाहिलं पाहिजे. कारण गांधीजी स्वतःला प्राऊड हिंदू म्हणत असत. ते कायम प्रार्थना करत असत. पण तुम्ही एक फोटो नाही दाखवू शकत गांधीजींचा जो देवासमोर बसून प्रार्थना केली आहे. ते एकंदर विश्वकल्याणासाठी प्रार्थना करत असत. बरोबर. बरं, त्यांच्या प्रार्थना पण गमतीशीर आहेत. म्हणजे ईश्वर अल्लाह तेरो नाम वगैरे, म्हणजे तुम्हाला आपल्याला सर्वांना माहिती आहे. आता प्रॉब्लेम असा आहे, एवढा प्राऊड हिंदू असलेला मनुष्य जो या हिंदूंच्या तत्वज्ञानातलं जे काय चांगलं आहे, उपनिषदातलं जे काय चांगलं आहे, वेदातलं जे ते सांगतो, रामायण महाभारत सांगतो, स्वतःला प्राऊड हिंदू म्हणतो, त्याच्यावर हिंदुत्ववादाचा विषप्रयोग कसा करायचा, खोट्या हिंदुत्ववादाचा, ते करता येईना. त्यामुळे त्यांना मारण्यात आलं. मला ही गोष्ट खूपच महत्त्वाची वाटते की हिंदू या देशात बहुसंख्याक आहे म्हणून त्यांना दादागिरी करता आली पाहिजे या मताच्या पूर्णता विरोधात होते गांधीजी. आणि या मताच्या विरोधात असल्यामुळेच गांधीजी पुढे नेहरूंनी पण तेच वारसा चालवला. आपला देश प्रगती करू शकला जी पाकिस्तान करू शकला नाही. कारण इन्क्लुझिव्ह देश कधी प्रगती. आता आपल्याकडनं अल्पसंख्याक असलेले हिंदू लोक जेव्हा अमेरिकेत किंवा युरोपमध्ये जातात तेव्हा आता आपण मुस्लिमांशी किंवा ख्रिश्चनांशी जसा व्यवहार करतोय, संघ जसा व्यवहार करतोय किंवा संघाचे ऑक्झिलरी स्ट्रक्चर व्यवहार करतात, तसं त्यांनी करायला सुरुवात केली तर काय परिस्थिती येईल? जे NRI कडनं पैसे येत आहेत त्यांना ते बंद होतील, त्यांना परत यायला लागेल. जे काय अमृतकाळमध्ये परत यावे त्यांनी खरं तर, कारण ते तिकडून मदत करतात म्हणून त्यांनी इथेच थेट येऊन आनंद काय तो उपभोगावा. आता मुद्दा असा आहे की गांधीजींच्या बाबतीत ही अद्भुत गोष्ट होती की ते स्वतःला कुठेही डिसोन करत नसत की मी हिंदू नाही आहे वगैरे. त्यांनी कधीही असं म्हटलं नाही की मी सर्व धर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता या गोष्टी अंतर्भूतच होत्या त्यांच्या वागण्यामध्ये. त्यांनी आयुष्यामध्ये सरहद्द गांधी होते. म्हणजे खान अब्दुल गफार खान, म्हणजे ज्याच्यावरनं खान मार्केट हे नाव पडलं. बऱ्याच जणांना माहीत नाही, त्यामुळे खान मार्केटची निंदा करण्यात आली. पण खान मार्केट हे नाव एका सरहद्द गांधी म्हणजे गांधींच्या बरोबरीचे जे मानले गेले ते सरहद्द गांधींच्या नावावरनं आहे. तर खान अब्दुल गफार खान आणि त्यांचे अनुयायी जे आले अफगाण जवळपासला, तेव्हा गांधीजींच्या समोर त्यांनी बंदुका टाकल्या खाली आणि अहिंसेचा लढा स्वतः अंगीकारला. तेव्हा गांधीजींनीही त्यांची दिनचर्या बदलली नाही. त्यांचं जे खाणं पाणं होतं, पिणं म्हणजे खाणं,
जे शाकाहारी नव्हतं, मांसाहारी होतं, गांधीजींनी ती व्यवस्था करून दिली त्यांना. त्यांच्या खाण्यात हस्तक्षेप नाही केला. आज जो खाण्यावरनं सुद्धा जो एक प्रकारचा वर्णभेद केला जातोय, तो भाग आहे या सगळ्याचा. माझं असं मत आहे की शाकाहार हा महत्वाचा नाही यामध्ये, यामध्ये वर्णभेद महत्वाचा आहे. अंततः मनुस्मृती महत्वाची आहे, अंततः वर्णाश्रम महत्वाचे आहे, अंततः ब्राह्मणवाद महत्वाचा आहे संघाला. आणि त्यांचा पोपट जो आहे, म्हणजे जो प्रत्येक जीव असतो ज्या पोपटात, त्या ब्राह्मणवादामध्ये आहे. त्यामुळे ते सगळं जे आहे मूळ ते तिथे असल्यामुळे शाकाहार म्हटलं की आपोआप मांसाहारी वेगळे पडले. आणि बहुजनांना जे वाटतं ना की आपल्याला संघ संस्कृतीमध्ये स्थान मिळतंय, सत्तेत वाटा मिळतोय, स्वतः प्रधानमंत्री म्हणले मी ओबीसी आहे, हे माणूस म्हणून नाही मिळत आहे. तुम्ही वस्तू, आता उपयुक्ततावाद आहे म्हणून तुम्हाला चान्स मिळतो. एकदा का ती मनुस्मृती स्थापन झाली की तुम्ही पुन्हा गावकुसा बाहेर जाणार आहात. अशा वेळेला तुम्हाला गांधीजींचं स्मरण करणं आवश्यक आहे, कारण इन्क्लुझिव्हनेस जो गांधीजींचा आहे आणि त्यांचं जे सांगणं आहे की हिंदू असाल तर काही तुम्ही विशेष कृत्य केलेलं आहे असं नाही, की मला एखादा मुस्लिम किंवा एखादा ख्रिश्चन किंवा म्हणजे गांधीजींच्या शिष्यांमध्ये सर्वच होते, तर हे सगळेच सारखे आहेत, ते माणूस आहेत, हे माझ्या दृष्टीने महत्वाचं. आणि त्यासाठी मला हिंदू धर्म सोडावा लागतो अशातलाही भाग नाही, किंवा पाकिस्तानला जा हिंदू धर्म सोडा असं काही नाही. गांधीजी म्हणले आय एम प्राऊड हिंदू, पण सो ही इज प्राऊड मुस्लिम. हां, पण आज राजू, आजच्या युगामध्ये नवीन पिढीला गांधी समजतील? सगळ्यात समजायला सोपे गांधी आहेत. कारण आपल्याला मूलतः माणूस म्हणून आतूनच प्रेम कळतं. आपण मूलतः अहिंसा हा शब्द बोजड नाही वाटणार? अहिंसा हा शब्द नॅचरल आहे, हिंसा हा सिंथेटिक आहे. तू आपल्या शेजाऱ्याला वर जाऊन उगाच तुझ्याशी रोज गेले आज 30-40 वर्ष जो मित्र आहे तुझा, रोज तुम्ही येता जाता सुखदुःख शेअर करता, तो वेगळ्या धर्माचा असेल तर उगाचच एक दिवशी असं तत्वज्ञान ऐकून तू जाऊन त्याला सुरा मारणं हे कठीण आहे का? अशा वेळेला कोणी सुरा मारायला आलं तर त्याला वाचवणं हे सोपं आहे, कठीण आहे? तर वाचवणं हे स्वाभाविक आहे, मानवी आहे ना. म्हणजे गांधीजींचं तत्वज्ञान वाचवण्याचं आहे. नौखाली ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं, आपल्याकडे GST आत्ता लागू केला जो चुकीचा होता, पण तरीसुद्धा तो लागू केला, तेव्हा लाईट लावून मध्यरात्री आरास केली होती बरोबर संसदेत. गांधीजींनी एवढा लढा मिळून स्वातंत्र्य मिळालं, त्या दिवशी गांधीजी शपथविधीला नव्हते, तेव्हा ते नेहरूंबरोबर थांबले नाहीत की मी माझ्यामुळे मिळालं, असं काही नाही. गांधीजी त्या दिवशी नौखालीला होते. हिंदू मुस्लिमांमध्ये दंगे होतात, तिथे हिंदू आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये ते फिरत होते, जीव वाचवण्याकरता फिरत होते लोकांचे. तर धिस इज गांधीझम. आणि हे अनैसर्गिक आहे. अनैसर्गिक तर हिंसा आहे. हिंसा करायला लावणं एखाद्या माणसाला हे खूप कठीण आहे. म्हणजे आपल्याला काय आलं, आपली नजर मेली आहे. सतत OTT प्लॅटफॉर्म आणि TV आणि सिनेमा बघून आपल्याला वाटतं एक माणूस दुसऱ्या माणसाला गोळी मारतो हे अत्यंत सामान्य आणि स्वाभाविक गोष्ट आहे. इट इज नॉट इझी. मी तुला एक म्हणजे तू जर आत्तापर्यंत तसं केलं नसशील तर एखाद्या माणसाला तुझ्या हाती देतो आणि सांगतो की तुला कोणतीही शिक्षा होणार नाही, हा घे चाकू त्याला मार म्हणून, तू नाही मारू शकणार. म्हणजे तुझ्या पिंड जो आहे, तुझे निसर्गतः तो मनुष्य म्हणून जो बनलेला आहे तो मोहब्बत आहे, तो द्वेष नाही आहे. संघ तुम्हाला द्वेष शिकवतोय, तो तुम्ही ऍक्सेप्ट करून तो, म्हणून तर त्यांनी एवढा प्रयत्न करून सुद्धा भारतात किती लोक हिंसक होत आहेत, फार थोडे. म्हणजे मत सुद्धा 37% मिळतात. इथून पुढे हा प्रयत्न राहील त्यांचा? प्रयत्न जर त्यांचा 47लाच होता ना, गोंडसेनी गांधींना मारला, तो प्रयत्न नव्हता का? प्रयत्न अगोदरपासूनच आहे, पण तो प्रयत्न टप्प्याटप्प्यावर यशस्वी होत गेलेला आहे. पण एका प्रयत्नाचा क्रेसेंडो येतो, एका टप्प्याचा शिखर बिंदू येतो आणि मग तो खाली जातो. तो आता शिखर बिंदू येऊन गेलेला आहे, त्यामुळे तो आता खाली जाईल. पण खाली जायला पण एक वेळ लागेल, तेवढा वेळ आपल्याला सफर करायला लागेल. पण एक म्हणजे मला गांधी एवढे तू वाचलेलं आहे, आता तो उल्लेख केला की जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा गांधीजी नवलखीला होते, नौखालीला होते, आणि ते सगळं हिंदू मुस्लिमचा दंगा जो होता, तर त्यावेळेला भीती नव्हती त्यांना? म्हणजे संरक्षणाची, कोणी मारेल, हिंदू मुस्लिम? नाही, त्यांना मारण्याचे 6 प्रयत्न झाले 1934 पासून. त्यांना कोणताही पोलीस संरक्षण घेतलं नाही. त्यांनी कोणत्याही प्रकार, त्यांचं तत्वज्ञानामध्येच भय नावाची गोष्ट नाही आहे ना. ते तर म्हणायचे की भयापेक्षा तर हिंसा चांगली.
आणि त्यांचं तत्वज्ञानाचं सारच हे आहे की जो भ्याड आहे तो हिंसक असतो आणि ते 100% उभं. तू एखाद्याला मारायला तेव्हा धावशील जेव्हा तुला अशी भीती वाटेल की तो नाहीतरी उद्या कधीतरी मला मारेल म्हणून. म्हणजे सिनेमात सुद्धा दाखवतात बघ, अगर उसने मुझे नहीं मैंने उसको नहीं मारा तो वो मुझे मार देगा, अशा टाईपचं असतं ना नेहमी थॉट. माफियांची थॉट हेच असतं ना की मी तुला का पकडतोय कारण नाहीतर तू उद्या मला पकडशील. आत्ता जो सरकारी विचार आहे तो हाच आहे. तर मुद्दा हा आहे की गांधीजी पूर्णतः त्याच्या विरोधातले फिलॉसॉफीचे आहेत आणि ते मानवी फिलॉसॉफी आहे आणि ती स्वीकारणं अगदी सहज सोपी शक्य आहे. तर गांधीजींना स्वतःच्या जीवाचं भय सोडाच, पण ते नेहमी त्यांनी जे निर्माण केली माणसं त्यांनाही त्यांनी त्यांच्या मनातलं भय नष्ट करून टाकलं होतं. म्हणून तर आताच्या पिढीला म्हणजे आता जर गांधी समजून घ्यायचे असेल कुणाला तर काय सांगता येईल 3 अशा गोष्टी सोप्या पद्धतीने? पहिलं म्हणजे गांधीजी हे कर्मयोगी होते. 4 वाजता उठत आणि कामाला लागत. त्यांचं प्रत्येक काम हे सृजनशील आहे. बरोबर, हे पहिली गोष्ट सांगतोय मी काय ते. तर सृजनशील कर्मयोगी असणं हे प्रत्येक माणसाने आवश्यक आहे. त्यांनी कोणतीही गोष्ट नष्ट करा, म्हणजे आज हे काय मुस्लिम लोकांचा आर्किटेक्ट आहे पाडा, तिथे काय असं बुलडोजर लावा, असं काहीही गांधीजी कधी नाही. गांधीजींनी सगळं उभं केलं, माणसं उभी केली. भोवताली जवाहरलाल नेहरू, अब्दुल कलाम आझाद, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, आचार्य कृपलानी, मी किती नावं घेऊ, भोवती महादेव देसाई, प्यारेलाल, ही सगळी माणसं भोवती होती. तो प्रत्येकजण इंडिव्हिज्युअली नेता होण्याच्या कॅपॅसिटीचा होता देशाचा. गांधीजींना कधीही असुरक्षित वाटलं नाही ना. गांधीजींना पंतप्रधान होण्याची पण इच्छा होती. तर मुद्दा असा झाला की गांधीजींकडनं शिकण्यासारखी पहिली गोष्ट ही आहे की तुम्ही सृजनात्मक काम करत राहा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि सृजनामधनं माणसं घडवा जी तुमच्यापेक्षा मोठी किमान तुमच्या बरोबरीची असतील. तुम्ही बुटके आहात म्हणून इतरांचे पाय कापणारा नेता तुम्ही होऊ नका. गांधीजींकडनं ही पहिली गोष्ट शिकतायत. दुसरी गोष्ट गांधीजींची गमतीशीर म्हणजे गांधीजींनी जेव्हा कुठचीही गोष्ट आयुष्यात शिकवली तेव्हा ती आधी स्वतः केली. त्यामुळे गांधीजी रोज फेकूगिरी करायला लागायची नाही गांधीजींना. गांधीजी खरं बोलत असत. गांधीजी खरं कष्ट करून नाही बोलायचे. म्हणजे काही लोक खरं कष्टाने बोलतात, आज मी खरं बोलणार आहे असं करू, असं काही गरज नाही. ते छोटंसं उदाहरण आहे बघा. तो गुळ खातो म्हणून एक मुलाची आई त्याला घेऊन आलेली. तर गांधीजींनी सांगितलं तुम्ही 3 महिन्यांनी या माझ्याकडे म्हणून. तर आई म्हणाली त्याला सांगा ना तुम्ही बापू की तो गुळ खाऊ नको म्हणून. मग तो ऐकेल तुमचं, माझं ऐकत नाही. ते म्हणले 3 महिन्यांनी. 3 महिन्यानंतर तो आला तेव्हा त्याला मुलाला बसवला गांधींनी जवळ आणि सांगितलं की बाळा तू गुळ खाऊ नको, गुळ वाईट असतं शरीराला आणि गुळामुळे खूप त्रास होतो. तर तो मुलगा म्हणला बापूंच्या पाया पडला आणि म्हणला मी नाही खाणार म्हणून. तर आई म्हणली बघा बापू मी सांगत होते ना, तुम्ही 3 महिने अगोदरच केलं असतं. ते म्हणले नाही पण तेव्हा मी गुळ खायचो, तर मी बंद केल्याशिवाय त्याला कसं सांगू, म्हणून 3 महिने आधी मी गुळ बंद केलं आणि आता मी गुळ बंद केलं आणि मग त्याला सांगितलं, नाही तर माझ्या सांगण्याचा प्रभाव नसता पडला. आता हा जो थॉट आहे म्हणजे म्हणून माय लाईफ इज माय मेसेज असं गांधीजी म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वत्र आपण असण्याची आणि आपले मेसेजेस देत राहण्याची गरज नाही आहे. ॲडव्हर्टाइजमेंट प्रोपागंडा करण्याची. गांधीजींच्या आयुष्याचा एक मोठा सार आहे. 42चं आंदोलन सुरू झालं तेव्हा गांधीजींची ते करो वा मरो जी सभा प्रसिद्ध झाली, त्यानंतर गांधीजी आले आणि मुंबईतच होते. ते गवालियर टँकवर झाली ना सभा. तर महादेव देसाई त्यांचे सचिव होते तेव्हा. महादेव देसाईंनी लिहिलीत पुस्तक, म्हणजे पॅरलालनी पण लिहिली आहेत. फर्स्ट फेज, सेकंड फेज, लास्ट फेज. 10 खंड आहेत त्याचे, वाचा तुम्ही जरूर. तर महादेव देसाई म्हणाले की बापू संदेश द्या म्हणून, आता कोणत्याही क्षणी पोलीस येतील. ते म्हणले पोलीस येतील असं मला पण वाटतं, तर मी जरा झोप काढतो दुपारची वामकुक्षी, मग फ्रेश होऊन पोलिसांबरोबर जातो, कारण कधी सुटेन माहीत नाही. झोपले, एक अर्धा तास झोपून उठले, फ्रेश होते आणि म्हणाले महादेव देसाईंनी परत आठवण केली बापू आता पोलीस येते. आले पोलीस. तर महादेव देसाईंनी विचारलं बापू लोकांना संदेश द्या तुम्ही आता, कारण कदाचित आपण बाहेर येणार कधी माहीत नाही ना, कदाचित कधी कोणीच नेता कधीच बाहेर येणार नाही. तेव्हा काय ब्रिटिशांकडनं आपल्याला स्वातंत्र्य मिळणार असं पक्कं झालं नव्हतं. बापू काय म्हणाले असतील त्यावेळेला, म्हणजे विचार करून बघा काय म्हणाले असतील. म्हणजे प्रोपागंडाच्या किती विरुद्ध असेल माणूस बघा.
बापू म्हणाले, आत्तापर्यंत आपण जे केलं महादेव, ते जर लोकांपर्यंत पोचलं नसेल तर आत्ता नवीन संदेश देऊन काय उपयोग. माझा एवढाच तुला संदेश आहे की त्या बकरीच्या दुधाचे 6 आणे जमनालाल बजाजांकडनं घ्यायचे तेवढे घेऊन टाक. आणि निघून गेले. सो ह्या 3 उदाहरणं इतकी परफेक्ट आहेत की गांधीजींना समजणं हे अत्यंत सोपं आहे. म्हणजे मी ना खरं सांगायचं तर माझा गांधीजींकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला तो विनोबांमुळे. मी विनोबा भावे जेव्हा वाचायला लागलो, विनोबांची आणि त्यांची पत्र वाचायला लागलो, त्यांना पहिला सत्याग्रही बनवलेलं ना गांधीजीने, तेव्हा मला कळलं की गांधी किती मोठा माणूस होता. विनोबा भावेही ते खूप मोठा माणूस होता. म्हणजे आपण कदर नाही केली महाराष्ट्राने विनोबा भावेंची, पण विनोबा भावे फार मोठा माणूस होता. तर तेव्हा मला असं कळलं की गांधीजी हे अद्भुत आहेत, म्हणून मी गांधीजींकडे वळलो. आणि मग मला गांधीजी वाचताना, त्यांच्या गोष्टी पाहताना, गांधीजी गुजरातचे होते पण त्यांनी इथलं गुजरातमध्ये महाराष्ट्रातलं काही नेलं नाही, उलट आपल्या वर्ध्यामध्येच आश्रम आणले. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राला ते कार्यकर्त्यांचं मोहळ म्हणायचे. याचं कारण, आणि म्हणूनच त्यांनी गुजरातच्या ऐवजी आपल्याकडे जास्त आश्रम आणले. म्हणजे वर्ध्यातच आश्रमातनं सगळं काम करायचं. ते बाजूला पवनारला विनोबांचा पण आश्रम आहे. तर या प्रकारचा जो विचार व्यवहार, मी गांधी आश्रमात खूप राहिलेलो पण आहे, ते पाहता मला लक्षात आलं की ही ताकद जी आहे ती असाधारण आहे. आणि ती कुठून तरी प्रोटीन घेऊन मिळवायला लागत नाही किंवा तुम्हाला जगभरचे फोटोग्राफर आणायला लागत नाहीत. ती तुमच्या आतमध्येच असते. तुम्ही वागत जायचं, आपोआप सगळं तुमच्या मागून येतं. पण त्याला खूप मनोबल लागतं आणि नैतिक बळ तर प्रचंड लागतं. अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह वगैरे ह्या गोष्टी आहेत ना, त्या जमण्याकरता गांधीजींनी आयुष्यभर निरंतर कष्ट केले. आणि ब्रह्मचर्य त्यांचं, त्या ब्रह्मचर्याबाबत अनेकांचे मतभेद आहेत. ते गांधीजींना जमलं ते सगळ्यांना जमायला पाहिजे असा जो त्यांचा आग्रह असायचा, त्याच्याबाबत इंदिरा गांधी पण म्हणाल्या होत्या की हे जरा जास्त होते. पण दुसरीकडे जयप्रकाश नारायण आणि प्रभावती देवीने तो पाळला. त्याच्याबद्दल होऊ शकतो, पण बाकी गोष्टी ज्या सगळ्या आहेत त्या अद्भुत आहेत आणि त्या नैसर्गिक आहेत. खूप खूप धन्यवाद. मी तुमच्याशी बोलतच राहील गांधी आणि त्यांच्या विचाराविषयी, पण बिटवीन द लाईन हा जो कार्यक्रम आहे, टू द पॉईंट हा जो कार्यक्रम आहे, वेगवेगळे वैचारिक मतभेद असलेले व्यक्ती आपल्या या कार्यक्रमात येतात आणि आपली भूमिका मांडत असतात. मी इथेच थांबतो. आपण पाहता न्यूज टेक महाराष्ट्र.